2023 आशिया चषकाचा अंतिम सामना भारत श्रीलंका आमने सामने होते। नव्या खेळाडूंच्या जोरावर लंकेनं अंतिम सामना गाठलेला। लंकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला। त्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी धुव्वा केला आणि श्रीलंका अवघ्या 50 धावांवर ऑल आउट झाली। यावेळी भारताच्या एका गोलंदाजाच्या बॉलिंग फिगर होत्या 7 ओव्हर 21 रन्स 6 विकेट्स। आता स्टेज 2023 वन डे वर्ल्ड कपचा पुन्हा भारत आणि श्रीलंका सामना वानखेडेचं मैदान। याच मैदानात 2 एप्रिल 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं श्रीलंकेलाच नमवून विश्वचषक उंचावला होता। तर हा पुन्हा 2023च्या मॅचकडे येऊ। भारतानं प्रथम फलंदाजी करताना 357 धावा केल्या। प्रत्युत्तरात पुन्हा एकदा लंकेची गाडी घसरली आणि लंका अवघ्या 55 धावात ऑल आउट झाली। यावेळीही भारताच्या एका गोलंदाजाच्या बॉलिंग फिगर्स होत्या 7 ओव्हर 16 रन 3 विकेट्स। त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर करुणारत्नेला पायचीत पकडलं आणि भारताला विजयाच्या दिशेनं घेऊन गेला। आता साल उजाडलं 2024 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना। पहिल्या सामन्यात भारताचा इनिंगनं पराभव झालेला। त्यानंतर सुरू झाला दुसरा सामना। आफ्रिकेची पहिली फलंदाजी। पहिल्या डावात आफ्रिका केवळ 55 धावात ऑल आउट। यावेळीही एका गोलंदाजानं कहर केला आणि 9 ओव्हर्समध्ये 15 रन्स देत 6 विकेट्स खोलल्या। या तिन्ही किस्स्यांमध्ये समोरचा संघ, सामन्याचं ठिकाण आणि बॉलिंग कंडिशन्स वेगवेगळ्या असल्या तरी एक बॉलर कॉमन होता ज्यानं प्रत्येक सामन्यात खतरनाक गोलंदाजी केली, तो बॉलर मोहम्मद सिराज अर्थात क्रिकेट चाहत्यांचा लाडका मिया। त्याच संदर्भातला हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। हैदराबादमध्ये मोठा झालेला एका साध्या रिक्षावाल्याचा मुलगा। वडील दिवसाला 70 रुपये पॉकेट मनी द्यायचे, त्यात पोरग सगळी दुनियादारी करायचं। त्याला नाद एकच होता, क्रिकेटचा। हैदराबादची कित्येक मैदानं सिराजनं गाजवली असतील, गिनती करणं अवघड आहे। अनेकदा अपयश आलं, पण भावानं टेनिस क्रिकेट, फर्स्ट क्लास क्रिकेट, इंडिया ए, IPL आणि टीम इंडिया सगळा प्रवास पूर्ण केला। सिराज भारतीय संघाकडून खेळला तेव्हा सगळीकडे एकच हेडलाईन होती, रिक्षावाल्याचा मुलगा स्टार झाल्याची। सिराज कित्येक वर्ष फक्त टेनिस क्रिकेट खेळला। त्याचा स्पीड, जबरदस्त यॉर्कर यावर त्याला यश मिळायचं। 2015 मध्ये त्यानं पहिल्यांदा लेदर बॉल हातात घेतला आणि 2च वर्षात मोहम्मद सिराज हे नाव भारतीय संघात होतं। वशिल्यामुळे नाही तर रणजी ट्रॉफीमध्ये 9 मॅचेसमध्ये 41 विकेट घेऊन। फक्त इंडिया कॅपच नाही तर सिराजनं IPL मध्ये खेळण्याची संधी मिळवली। पण व्हाईट बॉलवर काय सिराजचा गेम फीड बसत नव्हता। रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडनं पहिला सीझन खेळताना त्याला ओव्हरला 8 रनच्या हिशोबानं फटके पडले। सिराज इतका वाईट मार खायचा की RCB सपोर्टर नसणाऱ्यांनाही वाईट वाटायचं। सपोर्टर लोक तर शिव्या घालताना थांबायचे नाहीत। भारताची एक मॅच मित्रांच्या घोळक्यात थांबून बघत होतो। सिराजनं 6 खाल्ला आणि पोरांनी त्याची लायकी काढली। लोक म्हणायची विराट कोहलीचा चेला आहे म्हणून खेळायला मिळतंय। खरं सांगू का, सिराज आवडता बॉलर आहे हे सांगायची त्यावेळी लाज वाटायची, पण तरी सांगत फिरायचो, इसका टाइम आएगा, एक दिवस हा लय बाप खेळेल। आणि मग खरंच एक दिवस आला ज्या दिवशी कुणाला सांगायची गरज पडली नाही, कारण सिराज आवडत नाही अशी लई कमी माणसं उरली होती। भारताचा 2020-21चा ऑस्ट्रेलिया दौरा। भारतीय टीम ऑस्ट्रेलियात पोहोचली आणि एक बातमी येऊन धडकली, सिराजच्या वडिलांचं निधन झालं। तसे ते IPL सुरू असताना आजारी होते, पण हा गडी मैदानात लढत राहिला। त्याला त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं। त्यांचं स्वप्नही साधं होतं, आपल्या पोरानं टेस्ट क्रिकेट खेळावं। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीजही होती। बुमराह, शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर असे गडी असताना याआधी एकही टेस्ट न खेळलेल्या सिराजला संधी मिळण्याची शक्यता 1% होती। पण कधी कधी 99 पेक्षा 1 मोठा असतो। सिराज मायदेशी आला नाही, तो ऑस्ट्रेलियात थांबला, त्याच्या वडिलांचं अंतिम दर्शन न घेताच। शमीला दुखापत झाली, इशांत शर्माही उपलब्ध नव्हता आणि बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सिराजच्या डोक्यावर भारतीय टेस्ट टीमची कॅप आली। राष्ट्रगीत सुरू असताना सिराज रडला। हातात लाल रंगाचा बॉल घेऊन त्यानं रनअप घेतला। पहिली टेस्ट विकेटही घेतली आणि 3 स्वप्न पूर्ण झाली, त्याच्या वडिलांचं, त्याचं आणि आपलं। सिराजनं मेलबर्नवर भारी बॉलिंग केली। गॅबावर फक्त 3रीच टेस्ट खेळताना 5 विकेट्स खोलल्या। प्रत्येक विकेटनंतर सिराज आभाळाकडे बघायचा, अजूनही बघतो, कारण तेच आहे ज्या कारणासाठी सचिन प्रत्येक सेंचुरीनंतर आभाळाकडे बघायचा, बाप। 2021 इंडिया विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स टेस्टमध्ये सिराजनं अँडरसनचा उडवलेला टॉप ऑफ द ऑफ स्टंप्स कोणताच क्रिकेट चाहता विसरू शकत नाही। सिराजच्या या करिअर ग्राफकडे पाहिलं तर मी सगळ्यांना आनंदानं सांगतो, सिराज माझा आवडता बॉलर आहे, कारण त्यानं स्वतःची गोष्ट लिहिली आहे, जिद्दीनं, कष्टानं आणि आनंदानं। तुम्हाला सिराजची ही गोष्ट कशी वाटली
आणि सिराजच्या गोलंदाजीतील तुमची आवडीची कामगिरी कोणती ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.